माझं नाव अंबिका महेश जेते, राहणार लोणावळा. यायच्या पाय माझं सुन्न पडलेलं होतं. काय हालचाल वगैरे काय चिमटा जरी चिमट्या काढल्या तरी समजायचं ती जास्त वेळ उभं राहू शकत नव्हती, जास्त ती बसू शकत नव्हती. फक्त झोपून तेवढंच होतं आणि कंटिन्यू बेल्ट शिवाय तिचं काहीच व्हायचं नाही. आम्ही भरपूर दवाखाने केले. आपण न्यूरोसर्जनला दाखवला आम्ही. माझ्या मिस्टरांचा मोबाईल बघत होते. बघता बघता मी आपल्या चेतना हॉस्पिटल याची जाहिरात बघितली. तर तिने स्क्रीनशॉट काढला आणि मला दाखवला. त्याच्यावर नंबर होता. त्यांना मी फोन केला. आशिष सरांनी मला चांगलंच मला मार्गदर्शन केलं. ते म्हणले तुम्ही या. निर्मळ पाटील यांना भेटलो आणि मग निर्मळ पाटील सरांनी मला 1 महिन्याची ट्रीटमेंट दिली. पण मी म्हटलं की जर ऑपरेशनच करायचं आपल्याला तर म्हणून मी त्या गोळ्या न घेता डायरेक्ट मी 5व्या 6व्या दिवशी डिसिजन घेतला आणि डिसिजन घेऊन डायरेक्ट इकडे आलो. निर्मल सर डॉक्टर सरांची ओटी केले. त्याच्यानंतर माझ्या पायाला पूर्ण हालचाल जाणवते. मी चालले सुद्धा स्वतःच्या आणि कोणाचा हात न धरता. ऑपरेशन करून आणल्याच्या नंतर 2-3 तासानंतर चालते. बाहेर येताना ती चालत येते. चप्पल घातलेली पण समजते. आणि जे दुखलं होतं आणि जे पाय एकदम सूनपणा जड वाटत होतं ते काहीच वाटत नाही. एकदम रिलॅक्स आहे. ट्रान्सफॉर्मल नंबर इंटरबॉडी फ्युजन केलं आहे. जे दुर्बिणीतून सर्जरी केलेली आहे. आणि पाहाल तर एकदम छोटे छोटे कट्स मध्ये आपण सगळे ऑपरेशन केलेले आहे. फक्त 2 अंक एवढे कट असतात स्क्रू जाण्यासाठी आणि दुसऱ्या ठिकाणी पण छोटे छोटे फक्त स्क्रू जाण्यासाठी कट असतात. अशा प्रकारे एक इमेज आहे. ही गादी पूर्णपणे खराब झाली होती. ही रिव्हिजन सर्जरी म्हणजे आधी ऑलरेडी ऑपरेशन झालं होतं इथं. तर ही डिस्क बऱ्यापैकी खराब झाली आहे आणि त्या सकट इकडे नर्ववर खूप कॉम्प्रेशन होतं. त्यामुळे राईट पायामध्ये खूप मुंग्या वेदना जात होते पेशंट. कारण ते रिव्हिजन सर्जरी झाली असल्यामुळे आपण याला ट्रान्सफॉर्मल नंबर इंटरबॉडी फ्युजन सर्जरी केली आहे. तर ही गादी पूर्णपणे काढून एक मेटलचं स्पेसर इकडे टाकलं आणि त्याला डिस्ट्रॅक्ट केलं. ऑपरेशन झाले 7-8 तास वॉकिंग असतात आणि नेक्स्ट दिवशी बऱ्यापैकी करायला पायऱ्या चढ उतर करणे त्याला चालू करू शकतो.